महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। इस्लामपूर नगर परिषदेमधील जनतेने आमदार गोपीचंद पडळकरजी आणि अनेक जनप्रतिनिधींनी इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करा अशी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना केली होती। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं मी आभार मानतो की ही मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात आली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आज गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं। हा एक मोठा निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना काढून जाहीर केला। मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की इस्लामपूरच्या जनतेची, नगर परिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली आणि गोपीचंद पडळकरची मागणी पूर्ण केली आणि आजपासून इस्लामपूर नगर परिषदेला उरून ईश्वरपूर असे नाव देण्यात आले। त्यामुळं ही अधिसूचना आज जाहीर झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो। सर, या निर्णयाला सातत्याने MIM कडून विरोध केला जात होता। मध्यंतरी खासदार असदुद्दीन ओवैसी सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनीही इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याला विरोध असेल किंवा संभाजीनगर या नावात बदल झाला तोही त्यालाही विरोध केला। कोणी विरोध केला याला अर्थ नाही। जनतेची मागणी काय आहे? इस्लामपूरच्या जनतेने आमदार गोपीचंद पडळकरजी जनप्रतिनिधींनी सभागृहामध्ये, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनेक वेळा मागणी केली होती आणि जनतेने वारंवार निवेदन दिले होते की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा आणि त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी माननीय अमितभाई शाह गृहमंत्र्याकडे ह्या प्रस्ताव पाठवला होता। गृह मंत्रालय, भारत सरकारने ही मागणी पूर्ण केली आणि माननीय आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेची मागणी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कोण विरोध करते याला अर्थ नाही, जनतेची मागणी काय होती याला अर्थ आहे। जनतेची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि महाराष्ट्र शासनाची मागणी गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्य केली आणि त्यामुळं आजपासून हे आता उरून ईश्वरपूर हे नाव या ठिकाणी आलेलं आहे। इस्लामपूरचं नाव बदललेलं आहे। संभाजीनगर जो तुम्ही नावात बदल केला औरंगाबादच्या, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या नावातही बदल करण्यात आला। मात्र ज्या पाट्या असतात मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये मार्फत लावल्या जातात, संभाजीनगरमध्ये उर्दू नावामध्ये पाटी लावलेली होती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार? 100% होणार। जर महाराष्ट्र शासनाने, केंद्रीय गृह मंत्रालयाने या ठिकाणी जेव्हा निर्णय घेतला, अधिसूचना आली, आता यानंतर इथे कुठलंही उर्दूमध्ये वगैरे करता येत नाही। त्या ठिकाणी जो निर्णय झाला आहे त्या निर्णयाला आपल्याला पुढे न्यावं लागतं। कोणी अधिकाऱ्याने असं केलं असेल तर कारवाई होईल। मैं माननीय अमित भाई शाह जी, हमारे केंद्रीय गृह मंत्री, हमारे
सांगली जिला में इस्लामपुर नगर पालिका में जनता की डिमांड थी। इस्लामपुर नगर पालिका में जनता ने डिमांड की थी। हमारे सारे विधायक गोपीचंद पडळकर जी, इन्होंने विधानसभा में डिमांड की थी सभागृह में कि इस्लामपुर का नाम ईश्वरपुर किया जाए। महाराष्ट्र सरकार ने केंद्रीय गृह विभाग को ये प्रस्ताव भेजा था और मैं आज केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जनता की ओर से आभार व्यक्त करता हूँ कि इस्लामपुर को उरुन ईश्वरपुर का नाम दिया गया। आज इसका नोटिफिकेशन जारी कर दिया गया, अधिसूचना जारी कर दी। अब इस्लामपुर नाम नहीं होगा, उरुन ईश्वरपुर ये नाम होगा। मैं सारी जनता की ओर से फिर एक बार अमित भाई शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का आभार व्यक्त करता हूँ। जर घोटाळा झाला तर कारवाई होणारच आहे। त्यामुळे एकदा घोटाळा काय झाला तो जरा त्या ठिकाणी चौकशीचा जर भाग असेल तर चौकशी होऊन त्या ठिकाणी कारवाई होईल। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कधी या ठिकाणी आपण निवडणुका लढलो नाही। मोदीच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा या महायुतीने आणि 13 पक्षाच्या महायुतीने निवडणुका लढल्या आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आणि सहमतीने एकनाथजीने स्वतः या ठिकाणी निकाल आल्यानंतर भाजपाचं मॅन्डेट बघून एकनाथजींनी स्वतः त्या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांना फोन केला आणि सांगितलं की बाबा यामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री झाले। याला कुणाची ना नव्हती, ना अजितदादाची, ना एकनाथ शिंदेची। आणि त्यामुळे मला वाटतं जे काही नरेटिव्ह बिहारमध्ये तयार करतायत तो त्या ठिकाणी खोटा आहे। या ठिकाणी सर्व सहमतीने प्रचंड बहुमताने 51.78% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झालेत। खऱ्या अर्थाने एक मोठं मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि माननीय एकनाथजी, अजितदादा सर्वांच्या सहमतीने आज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान आहेत आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राकडे नेत आहेत। नाही, आता गुलाबराव पाटील काय बोलले मला बघावं लागेल। आता मी तात्काळ या ठिकाणी त्याचा उत्तर देऊ शकणार नाही, मी नक्की सांगेल। पण या ठिकाणी आज महत्त्वाचा निर्णय झाला, याकरता मी प्रेस घेतलेली आहे। मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की इस्लामपूरच्या जनतेची मागणी पूर्ण झाली। इस्लामपूर नगरपालिकेला आता उरुन ईश्वरपूर हे नाव देण्यात आले। तर आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे। ही मागणी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकरांची होती आणि त्या मागणीच्या अनुषंगानं आज या स्थानकाचं नाव बदलण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।